नमस्कार, मी घनश्याम बल्लाळ फलटण शहर पोलीस स्टेशनचे सध्या प्रभारी म्हणून कार्य करतोय। दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आपल्या फलटण नगरीमध्ये मुक्काम करण्याकरता 17 जुलै रोजी येणार आहे आणि 18 जुलैला सकाळी पहाटे 6 वाजता ती फलटण येथून पुढे ती प्रस्थान करणार आहे। तर प्रस्थान करताना तिचा जो मार्ग आहे तो नाना पाटील चौक आणि आत्ता रामोशी पूल मार्गे ते नेहमीप्रमाणे जात असतात। ही हजारो वर्षांपासून जी ही परंपरा आहे, परंतु मागील काही वर्षांपासून या पालखी सोहळ्यात आपल्या वारकरी बंधूंना सोयीसाठी त्यांचे काही वाहनं पण येत असतात, परंतु ती संख्या मागील काही वर्षापासून वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे काही प्रमाणात अपघात पण होण्याचे प्रमाण वाढलेले आहे आणि या वाहनांमुळं पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना सुद्धा ते सोयीस्कर होत नाही आणि वाहन त्यांच्यासोबत जे चालवणारे आहेत त्या ट्रक चालक आणि वाहन चालकांना सुद्धा या गर्दीतून वाहन चालवणं हे फार मोठं जिकिरीचं होत चाललेलं आहे। त्यातून अपघात होण्याची शक्यता वाढत चाललेली आहे। म्हणूनच आम्ही यावर्षी फलटणमधून विडणी विसावापर्यंत आपल्याला काही पर्यायी मार्ग काढता येईल का, तर आम्ही एक पर्यायी मार्ग एक काढलेला आहे। आपल्या पालखी तळापासून जेव्हा आपण नाना पाटील चौकाकडे जात असतो तर त्यामध्येच एक दहिवडी चौक आहे। त्या दहिवडी चौकातून शिखर शिंगणापूरकडे जाणारा एक पर्यायी रस्ता आम्ही तो शोधला आहे। व्यवस्थित तो डांबरी केलेला आहे